पतीला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाल्याचं अचानक पत्नी लोकांना ओरडून सांगू लागली। गावकरी गोळा झाले। नातेवाईक यांनी संशय व्यक्त केला असता पत्नीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याचं सांगितलं। रडून रडून तिची तब्येत बिघडल्यानं यावर कुणालाही जास्त संशय आला नाही। अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद येथील आदर्श नगर कॉलनी 29 वर्षीय दीपक कुमार हा पत्नी शिवानी एवं 1 वर्षाचा मुलगा वेदांत यांच्याबरोबर भाड्याच्या खोलीत राहत होता। दीपक कुमार याचा 4 एप्रिलला घरात संशयास्पद मृत्यू झाला होता। या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती। पोलिसांनी चौकशी केली असता पत्नी शिवानी हिने आपल्या पतीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल केली। 8 दिवसांनी आता दीपकच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस ही चक्रावून गेले। या अहवालातून दीपकची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यानंतर नातेवाईकांच्या चौकशी दरम्यान संशयाची सुई पत्नी शिवानीकडेच फिरत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची उलट चौकशी केली असता या चौकशी दरम्यान तिनं आपणच गळा दाबून पतीची हत्या केल्याची कबुली दिली।